नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना या विषयातील आज आपण भस्म व पिष्टी या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. यामध्ये आपण विविध द्रव्यांचे भस्म व पिष्टी यांची विधी पाहणार आहोत, तसंच त्यांचे फीचर्ससुद्धा पाहणार आहोत. BMS सेकंड इयर संबंधित सर्व विषयाचे व सर्व टॉपिकचे नोट्स आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. त्यासाठी तुम्ही एकदा प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन ते चेक करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर पाहूयात अभ्रक भस्म. यासाठी प्रथम धान्य अभ्रक निर्माणाची आवश्यकता असते. म्हणजे अभ्रक भस्म निर्माण करण्याआधी तुम्हाला धान्य अभ्रक बनवावं लागतं. तर धान्य अभ्रक कसं बनवतात? शुद्ध अभ्रक घ्यावं, त्याच्यामध्ये 1/4 शारी धान्य टाकून त्याला वस्त्रात पुरचुंडी बांधावी. त्यानंतर जल किंवा कांजी किंवा ताक यामध्ये 3 अहोरात्र बुडवून ठेवावं. त्यानंतर त्याला हाताने मर्दन करून अभ्रकाचे कण द्रवात उतरतात. मग ते पात्राच्या तळाशी जातात आणि मग धान्य अभ्रक मिळते. अशा प्रकारे आधी आपण धान्य अभ्रक ऑब्टेन करतो आणि त्याच्यानंतर आपण अभ्रक भस्म तयार करतो. आता त्याच्या 2 पद्धती सांगितल्या आहेत. सुरुवातीची, धान्य अभ्रक घ्यावं, त्याला स्वरसाची भावना द्यावी. कोणत्या? कासमर्दक किंवा नागरमोता. त्यानंतर त्यास गजपूड द्यावे. 10 वेळा ही क्रिया तशीच करावी आणि त्याला दशपुटी भस्म मिळते. त्यानंतर धान्य अभ्रक प्लस गूळ घ्यावा, त्याला एरंडपत्र स्वरसाची भावना द्यावी. त्याच्या चक्रिका तयार करून त्या सुकवाव्या व सुकलेल्या चक्रिकांना नंतर शराव संपूट देऊन 3 वेळा गजपूड द्यावे. अशा प्रकारे अभ्रक भस्म तयार होते. या 2 पद्धती होत्या ज्याद्वारे आपण अभ्रक भस्म प्राप्त करू शकतो. आता याचे गुणधर्म: स्निग्ध असतं, मधुर, शीतवीर्यात्मक. त्यानंतर रसायन कार्य करतं, त्रिदोषज्ञ आहे, बल्य, मेद्य, केश्य, नेत्र, वर्ण्य, वृष्य आणि दीपन कार्य करतं. त्याची मात्रा सांगितली. दशपुटी अभ्रक भस्माची 120 ते 240 mg, सहस्त्रपुटीची 15 ते 60 mg, शतपुटीची 60 ते 120 mg. आणि याचा उपयोग सांगितला आहे: श्वास, कास, क्षय, त्यानंतर पांडू, ज्वर, प्रमेह, कुष्ठ, शोथ, अर्श, उन्माद, अपस्मार आणि श्वेतप्रदर. तर हे होतं अभ्रक भस्म निर्माण विधी. नेक्स्ट आपण पाहणार आहोत सुवर्ण माक्षिक भस्म. त्याच्यासुद्धा 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला शुद्ध माक्षिक चूर्ण घ्यावं, त्यामध्ये शुद्ध गंधक टाकून मातृलिंग स्वरसाची भावना द्यावी. नंतर त्याची चक्रिका तयार करून त्यांना सुकवावे. ह्या सुकलेल्या चक्रिका मुशत ठेवून त्याला वराहपूड द्यावा आणि ही क्रिया 5 वेळा करावी. अशा प्रकारे सुवर्ण माक्षिक भस्म प्राप्त होते. दुसरी मेथड सांगितलेली आहे: शेळीचे मूत्र किंवा तिळतेल घेऊन किंवा कुळत्त काढा किंवा ताक ह्यापैकी कोणतेही घेऊन त्याला शुद्ध सुवर्णमाक्षिकमध्ये घोटावे आणि अग्नीवर पचन करून भस्म तयार होते. याची मात्रा सांगितली 60 ते 120 mg. अनुपान आहे मध, तूप आणि लोणी. गुण सांगितलेत: मधुर, रसात्मक, त्यानंतर कटू कषाय, शीतवीर्यात्मक आहे आणि बल्य, रसायन, वृष्य आणि पित्ताला कमी करतं. त्याचा उपयोग सांगितला आहे प्रमेहामध्ये, कंडू, रक्तपित्त, आम्लपित्त, ग्रहणी आणि उदर या व्याधींमध्ये. नेक्स्ट आहे कासीस भस्म. ह्याची फक्त एक मेथड सांगितलेली आहे, ती नीट पहा. शुद्ध काशीस चूर्ण घ्यावं, त्याला स्नुहीपत्र स्वरसाच्या 7 भावना द्याव्या. त्यानंतर त्याची चक्रिका तयार कराव्या. चक्रिका म्हणजे काय? छोट्या वटी टाईप. त्याला सुकवून नंतर शराव संपूट देऊन लघुपूड द्यावे आणि लाल कलरचं एक भस्म तयार होतं, त्यालाच आपण कासीस भस्म असं म्हणतो. त्याची मात्रा सांगितली अर्धा ते 2 गुंजा. अनुपान आहे मध आणि गोघृत आणि उपयोग सांगितला आहे मूत्रकृच्च, अश्मरी आणि श्वित्रे या व्याधींमध्ये. तर हा उपयोग स्पेसिफिक आहे, तर तुम्हाला कुठेही कोणताही उपयोग लिहून चालणार नाही. तुम्हाला स्पेसिफिक उपयोग जिथे आहे ते पाठच करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट आहे एक टेबल फॉर्मॅट आहे. ते सुद्धा सेमच आहे की भस्माची विधी आहे आणि त्याचे फीचर्स आहेत. फक्त टेबल फॉर्मॅटमध्ये पटकन लक्षात येतं. वज्रभस्म: शुद्ध हिरक, शुद्ध हरताळ आणि शुद्ध मनक्षीला एकत्रित घ्यावे. त्याचं सूक्ष्म चूर्ण करावं. 3 वर्षांचे कपाशी मूळ याची स्वरसाची भावना द्यावी. नेक्स्ट चक्रिका तयार करून त्याला 14 वेळेस महापूड द्यावा. फीचर्स काय आहेत? तर 1/32 ते 1/16 गुंजा त्याची मात्रा सांगितली. अनुपान आहे मध आणि व्याधी कोणत्या आहेत? तर क्षय, कास आणि पांडुरोगामध्ये हितकर आहे. कपर्द भस्म: शुद्ध कपर्द घ्यावे, शराव संपूट करून त्याला गजपूड द्यावा. सुवंगाशित झाल्यावर त्याचं चूर्ण करावं. मात्रा सांगितली 2 गुंजा आणि रोगघनता आहे नेत्ररोग आणि कर्णरोग. नेक्स्ट आहे शंख भस्म. शुद्ध शंखाचे तुकडे घ्यावे, त्याला अग्नीवर भाजावे, सूक्ष्म चूर्ण करून कुमारी स्वरसाची भावना द्यावी. त्यानंतर चक्रिका तयार करून त्यास गजपूड द्यावे. त्याची सुद्धा मात्रा सांगितली 2 गुंजा आणि व्याधी सांगितलेत ग्रहणी, अतिसार आणि शुलग्न. नेक्स्ट आहे गोदंती भस्म. शुद्ध गोदंतीचे चूर्ण घ्यावे, त्यानंतर त्यास कुमारी स्वरसाची भावना देऊन त्याच्या चक्रिका तयार कराव्या. चक्रिका तयार झाल्यास त्यास सराव संपूट देऊन गजपूड द्यावे. त्याची मात्रा सांगितले 1 ते 3 गुंजा. मध आणि गोघृत अनुपान आहे आणि रोगघनता आहे ज्वर, श्वास, कास, क्षय आणि श्वेतप्रदर. नेक्स्ट पॉईंट आहे मुक्ता, पिष्टी आणि त्याचं भस्म. मुक्ता, पिष्टी व भस्म. सुरुवातीला आपण भस्म पाहूयात. मुक्ता आहे म्हणजे शुद्ध मुक्ताचं चूर्ण घ्यावं, त्याला गोदुग्धाची भावना द्यावी. त्यानंतर त्यास 3 लघुपूड देऊन पांढरे भस्म तयार होते, तेच मुक्ता भस्म असते. आता पिष्टी.
जे शुद्ध मुक्ता चूर्ण आहे त्याला गुलाबजलाची भावना द्यायच्या. किती भावना द्यायच्या तर 3 भावना द्यायच्या. मग त्याची पिष्टी तयार होते. आता जरी तुम्हाला पेपरमध्ये आलं कोणत्या तरी द्रव्याची पिष्टी विचारली तर तुम्ही त्या द्रव्याचं चूर्ण घेऊन त्यास गुलाबजलाच्या भावना द्यायच्या. अशा प्रकारे त्याची पिष्टी तयार होते. जर तुम्हाला आठवलंच नाही तर ही तुम्ही कॉमन पद्धत लिहू शकता. त्याची मात्रा सांगितली 1/4 ते 1 रत्ती. अनुपान आहे मध आणि लोणी आणि उपयोग आहे अग्निमांद्य, रसायन, बल्य, वीर्यनाश आणि मंगलदायक आणि हृदरोग. तर हे होतं मुक्ता पिष्टी व त्याचा भस्म. नेक्स्ट आहे प्रवाळ पिष्टी व भस्म. भस्म चंद्रपुटी प्रवाळ भस्म. त्यामध्ये शुद्ध प्रवाळ सूक्ष्म चूर्ण घ्यावं. त्याला गुलाबजलाची भावना देऊन चंद्रप्रकाशामध्ये भावना देऊन व सुकवावे. त्याच्या 21 भावना देऊन भस्म किंवा पिष्टी तयार होते. तसंच सूर्यपुटी प्रवाळ भस्म. शुद्ध प्रवाळ सूक्ष्म चूर्ण घ्यावे, गुलाबजलाची भावना द्यावी, सूर्यप्रकाशामध्ये त्याला भावना देऊन सुकवावे. अशा प्रकारे 21 भावना दिल्यास त्याचा भस्म किंवा पिष्टी तयार होते. आणि लास्ट आहे अग्निपुटी प्रवाळ भस्म. त्यामध्ये शुद्ध प्रवाळाचे चूर्ण घेऊन त्याला कुमारी स्वरसाची भावना द्यावी. त्याच्या चक्रिका तयार करून त्यास शराव संपुटामध्ये 3 लघुपूट द्यावे आणि प्रवाळ भस्म प्राप्त होते. त्याची पिष्टी चंद्रपुटी व सूर्यपुटी भस्मच म्हणजे पिष्टीच आहे. त्याची मात्रा सांगितले अर्धा ते 2 गुंजा. अनुपान आहे दूध आणि साखर. कर्म नेत्रिय, दीपन, पाचन, बल्य, वृक्ष आणि विषग्न आणि उपयोग सांगितला आहे रक्तपित्त, काश, श्वास, क्षय आणि मंगलदायक. तर या होत्या विविध द्रव्यांच्या भस्म व पिष्टी निर्माणविधी संबंधित नोट्स. तसंच आपण त्याचे फीचर्स देखील पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण त्याचं मात्रा, अनुपान, त्यानंतर त्याची रोगघनता हे देखील पॉईंट्स पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.